आपण पाहत आहात न्यूज मराठी 15 ठळक बातमी विचार नवीन। नमस्कार, न्यूज मराठी 15 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण ही जी कार बघत आहात ही काही सरकारी कार नाही किंवा महाराष्ट्र शासनाची ही कार नाही, पण तरी या गाडीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी मोठ्या दिमाखात संबंधित गाडी मालक याने लावलेली आहे। सवाल असा आहे की ही गाडी जर सरकारी नाही तर मग ही पाटी का? मित्र हो, जिल्हा परिषदेपासून ते महसूल, कृषी, शिक्षण आणि आरोग्य विभागातील अनेक अधिकारी आपल्या खाजगी गाड्यांवर बिनधास्तपणे महाराष्ट्र शासन लिहून असे पाटी लावून मोठ्या दिमाखात फिरतायत। हे कायदेशीर आहे का? आणि त्याहीपेक्षा गंभीर गोष्ट, हे लोक टोल न भरता सरकारी गाडी समजून सर्रासपणे टोलमध्येही सूट मिळवत आहेत। RTO विभाग, वाहतूक विभाग, पोलीस प्रशासन सगळे काही झोपले आहेत की मुद्दाम डोळे झाक करतायत। म्हणजे एक सामान्य नागरिक जर हेल्मेट शिवाय सापडला तर लगेच दंड। मग ही फसवी खाजगी गाडी की ज्याच्यावर महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे, या गाडीवर किंवा या गाडीच्या मालकावर कारवाई का नाही? माझा थेट सवाल आहे। RTO विभागानं आता जागे व्हावं आणि अशा महाराष्ट्र शासन लिहिलेल्या बेकायदेशीर खाजगी गाड्या यांच्या मालकांवर त्वरित कारवाई करावी, किंवा ज्या अधिकाऱ्यांनी खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिलं आहे त्यांनी ते तात्काळ काढावं, अन्यथा जनतेनं अशा गाड्यांचे फोटो काढून थेट RTOला आणि मीडियाला पाठवावेत, कारण हा आहे सत्ता आणि सवलतींचा सरळ गैरवापर। ही बातमी शेअर करा, पाठवा आणि प्रश्न विचारा RTOलाही की खाजगी गाडीवर महाराष्ट्र शासन लिहून चालतं का? आणि असं जर चालत नसेल तर मग या खाजगी वाहनधारकांवर कारवाई का नाही? RTOनी त्वरित कारवाई करावी अशी आता मागणी करायला हरकत नाही। न्यूज मराठी 15 हे लोकप्रिय यूट्यूब चॅनल आपण आता लगेचच सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा, शेअर करा, लाईक करा। ठळक बातमी विचार नवीन।